welcome back. I am a second year medical student and I am going to teach you the glycolysis, TCA cycle and electron transport chain in this video. In our last lecture, we are completed to the up to the respiration and various life processes and the types of respiration, that is anaerobic respiration and anaerobic respiration, aerobic and anaerobic respiration. हे आपण कंप्लीट केलं होतं. नाव कमिंग टुवर्ड द ग्लायकोलिसिस. अवर नेक्स्ट टॉपिक इज ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस म्हणजे नेमकं ग्लायकोलिसिसच्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. ग्लायकोलिसिस म्हणजे त्याला डिव्हाइड करूया दोन पार्टमध्ये. फर्स्ट इज ग्लायकॉज आणि दुसरं म्हणजे लायसिस. ग्लायकॉज म्हणजे ग्लुकोज आणि लायसिस म्हणजे ब्रेकिंग. म्हणजेच काय, ग्लायकोलिसिस म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस where the breaking of glucose molecule into glucose is a complex molecule है ना, complex molecule glucose like complex molecule into the simpler one. ठीक आहे, म्हणजेच पायरुविक ॲसिड मध्ये. ओके, देन दिस इज, आपण या प्रोसेसमध्ये बघूया काय होतं. ही प्रोसेस ऑकर होते इन सायटोप्लाझम. दिस प्रोसेस इज ऑकर्ड इन द सायटोप्लाझम and in this process the glucose molecule is get converted into the 2 molecules of pyruvic acid plus 2 molecules of ATP and 2 molecules of NADH2 and plus 2 molecules of water. ओके, ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे गाइज. ही तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकता. ठीक आहे, इझी आहे, खूप सोपी आहे. 3 की 4 वेळा लिहिली तुम्ही तर तुम्हाला एकदा म्हणजे एक वेळा समजली आणि 3 की 4 वेळा जर लिहिली तरी पूर्ण होऊन जाईल तुमची. म्हणजेच काय, एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ग्लुकोजचा मॉलिक्यूल जो आहे, एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल हा ऑक्सिडाइज होतो. इथे ऑक्सिडेशन होतं, त्याचं ऑक्सिडेशन ऑकर होतं ग्लुकोज मॉलिक्यूलचं आणि इट गेट कन्वर्टेड इंटू द 2 molecules ऑफ पायरुविक ॲसिड प्लस 2 molecule ऑफ ATP, 2 molecule ऑफ NADH2 अँड 2 molecule ऑफ H2O म्हणजे वॉटर. and then 2 molecule of pyruvic acid is then converted into the acetyl CoA and 2 molecule of NADH2 and 2 molecule of CO2. ठीक आहे, दिस इज ऑल ओव्हर द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. या प्रोसेसला तुम्ही अशा हॉरिझॉन्टल फॉर्म, मी ही एवढंच फरक आहे की याला मी व्हर्टिकल फॉर्ममध्ये लिहिलं आहे, तुम्ही याला हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, ग्लुकोजचं मॉलिक्यूल या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन होऊन त्याच्यापासून पायरुविक ॲसिड तयार होतं आणि ते पायरुविक ॲसिड जेव्हा TCA सायकलमध्ये एंटर करतं तेव्हा ते ॲसिटिल कोए म्हणून एंटर करतं. तर त्याचं पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्शन ॲसिटिल कोएमध्ये आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर ते करण्यासाठी ते करताना आपल्याला मिळतात 2 molecule ऑफ NADH2 अँड 2 molecule ऑफ CO2. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस सायटोप्लाझममध्ये होते आणि जी आपली पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे TCA सायकल ती होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे, मुव्हिंग अप. टॉपिक इज TCA सायकल, दॅट इज ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल. ही ऑकर होते इन मायटोकॉन्ड्रिया. हे लक्षात ठेवायचं आहे. लास्टवाली प्रोसेस कुठे ऑकर झाली होती, ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. त्याच्यानंतर ग्लायकोलिसिसमध्ये तयार झालेला जो पायरुविक ॲसिड आहे त्याचं कन्व्हर्शन आपण ग्लायकोलिसिस नंतरच लगेच घेतलं होतं, ॲसिटिल कोएमध्ये होते. आणि ॲसिटिल कोएमधला जो हा ॲसिटिल पार्ट आहे हा ऑक्सिडाइज होतो आणि ऑक्सिडाइज झाल्यानंतर तो तयार करतो NADH2, FADH2, CO2 आणि H2Oला. ठीक आहे, ही पूर्ण प्रोसेस एक सायक्लिक फॉर्ममध्ये होते, एक सायकल फॉर्ममध्ये होते, त्याला म्हणतात TCA सायकल. त्यालाच आपण दुसरं नाव पण आहे क्रेब सायकल. सर हॅन्स क्रेब यांनी ही ती डिस्क्राईब केलेली आहे. ठीक आहे, तर ते मी आता तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशननी दाखवते. ॲसिटिल कोए जेव्हा हा दिस इज अ मायटोकॉन्ड्रिया हॅव्हिंग आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. द प्रोजेक्शन लाईक स्ट्रक्चर टुवर्ड द इंटरनल स्ट्रक्चर इज नोन ॲज अ क्रिस्टे. ठीक आहे, त्याला क्रिस्टे असं म्हणतात. हे प्रोजेक्शन लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला क्रिस्टे असं म्हणतात मायटोकॉन्ड्रियाच्या याला. देन हा ॲसिटिल पार्ट जो आहे हा एंटर होतो, म्हणजेच त्याला पायरुविक ॲसिडसुद्धा म्हणजे पायरुविक ॲसिड आणि ॲसिटिल कोए एकच आहे, ते एंटर करतं याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये. अँड देन देअर इज अ सायक्लिक चेंजेस ऑकर. इथे एक सायकल बनते. त्या सायकलमध्ये आपल्याला मिळतं CO2, H2O, NADH2 आणि FADH2. ओके, कळलं ना. ही पण सेम ग्लायकोलिसिससाठी जी आपण टेक्निक यूज केली आहे, 3-4 वेळा लिहायचं आहे, एक वेळा समजून घ्यायचं आहे, सेम इथे पण करायचं आहे. ओके, आता आपण पुढच्या याला बघूया. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बघण्याच्या आधी आपण एक एनर्जी प्रोडक्शनचं हे बघणार आहोत की जे NADH2 आहे, FADH2 आहे, ATP जो आहे तो आपल्याला ऑप्टेन झाला होता, तर याचे मिनिंग काय, याचे लॉंग फॉर्म काय आहेत. NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, म्हणजे NADH2
अँड FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाईड. हे लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, मेमराईज करून घ्यायचे आहेत, मगअप करून घ्या व्यवस्थित. हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स किंवा दुसऱ्या कुठल्याही फॉर्ममध्ये हे तुम्हाला विचारू शकतात. किंवा जर तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये जर लिहिले, आन्सर रायटिंगमध्ये जर हे व्यवस्थितपणे आपण डिस्क्राईब करून लिहिले तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळू शकतात. देन ATP म्हणजे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. देन ATP इज अ एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ATP इज अ एनर्जी करन्सी ऑफ द सेल. हा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. सो तुम्ही हे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि हे तुम्ही जर नोट डाऊन करून घेतले तुमच्या नोटबुकमध्ये तर फार चांगलं होईल. ATP इज अ एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ATPचा लॉंग फॉर्म ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. देन इट इज अ एनर्जी रिच कंपाऊंड. हा एक एनर्जी रिच कंपाऊंड आहे विच गिव्स द एनर्जी टू द सेल टू परफॉर्म व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. आपल्याला व्हेरियस ॲक्टिव्हिटीज आपण ज्या परफॉर्म करतो तर त्या परफॉर्म करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते. तर ती एनर्जी आपल्याला कुठून मिळते? ATPमधून मिळते. तर इट इज कंपोज ऑफ 3 कंपाऊंड. हे 3 कंपाऊंडचं बनलेलं आहे. ते म्हणजे फर्स्ट इज ॲडेनिन, ते सेकंड इज पेंटोज शुगर दॅट इज अ रायबोस म्हणजे ही, अँड इट इज अ ॲडेनिन रायबोस शुगर अँड 3 फॉस्फेट ग्रुप म्हणजे हे 1 2 3 3 फॉस्फेट ग्रुप म्हणजे त्याचं नाव काय? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसाईन अँड ट्रायफॉस्फेट 3 फॉस्फेट मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. तर मग ट्रायफॉस्फेट मॉलिक्युल्स फॉर्म फ्रॉम द ॲडेनोसाईन रायबोन्यूक्लियोसाईड. ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल जे आहेत की नाही हे 3 मॉलिक्युल्स हे फॉर्म कशापासून होतात? ॲडेनोसाईन रायबोन्यूक्लियोसाईडपासून हे फॉर्म होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपण स्ट्रक्चर बघूया. आणि जर एनर्जी जी असते ATPमध्ये सुद्धा जी एनर्जी आहे ती हे जे बॉन्ड प्रेझेंट आहेत फॉस्फेटमध्ये बॉन्ड जे आहेत या बॉन्डमध्ये एनर्जी स्टोअर्ड असते. जसे की हे डॉट फॉर्ममध्ये मी एनर्जी दाखवलेली आहे. म्हणजे आताच हा जो दिस इज अ 1 ATP मॉलिक्यूल. हा पूर्ण एक ATP मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. तर हा ATP मॉलिक्यूल जो आहे या ATP मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर आहे दॅट इज ॲडेनिन रायबोस अँड सेकंड इज अ अँड द थर्ड वन इज अ 3 फॉस्फेट बॉन्ड आहेत त्याला. ठीक आहे. आणि त्या प्रत्येक बॉन्डमध्ये जी आहे एनर्जी ही स्टोअर्ड असते. म्हणजे हा कोणता आहे? एक चार्ज, बॅटरी कशी चार्ज असते तसं हा ATP मॉलिक्यूल चार्ज आहे. आणि याला जर डिस्चार्ज करायचं असेल, जेव्हा आपण एखादं काम वगैरे आपण जर जेवण केलं आता तर आपले ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार आहे आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याची एनर्जी ATPमध्ये स्टोअर होणार आहे. ठीक आहे. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होणार आहे. पण जर आपण संध्याकाळी लगेच रनिंगला वगैरे जर गेलो तर रनिंगला गेल्यानंतर आपल्याला धावायला जी एनर्जी लागेल तर ती एनर्जी आपल्याला कुठून मिळणार आहे? जेव्हा हे फॉस्फेटचे बॉन्ड हे जे ब्रेक होतील याच्यामधून ती एनर्जी रिलीज होणार आहे. म्हणजे जसं की आता ही एनर्जी दाखवलेली आहे मी इथे, तर आता ही इथली मी एनर्जी घेऊन घेते. ठीक आहे. म्हणजे आता हा जर नॉर्मल ATP मॉलिक्यूल झाला आहे, हा दिस इज अ डिस्चार्ज ATP मॉलिक्यूल स्ट्रक्चर. ओके. कळलं गाईज? सोपी आहे, इझी आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि मगअप करण्याचा प्रयत्न करा. खूप इझी आहे, ट्रस्ट मी. our last topic but not the least, that is इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. इथे आपण आपलं पूर्ण एरोबिक रेस्पिरेशन कंप्लीट करत आहे. एक लास्ट चार्ट आहे बुकमध्ये दिलेला, तो याच्यानंतर एक्सप्लेन करेल अँड दॅट्स इट. ओके. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन ही चेन रिॲक्शन आहे. ही ऑकर होते इन मायटोकॉन्ड्रियामध्ये. जे मॉलिक्युल्स एनर्जी मॉलिक्युल्स जे आपल्याला फॉर्म झाले होते जसं की NADH2 आणि FADH2 जे आपण फॉर्म केले होते ग्लायकोलिसिस थ्रू और क्रेब सायकल म्हणजे TCA सायकल थ्रू, तर त्यांचं जे ब्रेकडाऊन हे ATP सिम्पलर मॉलिक्यूलमध्ये करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन लागते. तर ते मॉलिक्यूल त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये एंटर होतात आणि कन्वर्जन ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ NADH2 इन गिव्स द 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP अँड 1 मॉलिक्यूल ऑफ FADH2 गिव्स द 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP. Okay. Complete digestion of the or complete breakdown of the glucose molecules occurs into the aerobic respiration either in the form of the lipids, carbohydrates and proteins. ठीक आहे. लिपिड्स जे आहे ते कन्वर्ट होतात फॅटी ॲसिडमध्ये अँड देन डिरेक्टली इंटू द ॲसिटिल कोए अँड देन प्रोटीन्स आर ऑल्सो कन्वर्टेड इंटू द अमायनो ॲसिड अँड देन कन्वर्टेड इंटू द ॲसिटिल कोए. आणि कार्बोहायड्रेट जे आहे ते आपण आता सायकलमध्ये बघितले. कार्बोहायड्रेटचं पहिले होते फर्स्टली ग्लायकोलिसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज, त्याच्यानंतर त्याचं फॉर्मेशन होतं पायरुविक ॲसिडमध्ये अँड देन पायरुविक ॲसिड इज अगेन गेट कन्वर्टेड इंटू द ॲसिटिल कोए. इट इज अ मिड प्रॉडक्ट ऑफ द breakdown of the glucose and lipids or proteins and then acetyl CoA. The acetyl form of the acetyl CoA is get converted, it get entered into the TCA cycle which occurs into the recall into mitochondria and then that is called as a Krebs cycle
इन सायक्लिक फॉर्म ते आपण बघितले नाही का मायटोकॉन्ड्रिया म्हटली डायग्रॅम, त्याच्यामध्ये सायक्लिक फॉर्म तयार होतो, त्याच्यामधून NADH2 वगैरे तयार होतो. देन द एंड प्रोडक्ट इज CO2 प्लस H2 प्लस एनर्जी. इथे कंप्लीट ब्रेकडाऊन आणि कंप्लीट डायजेशन झालेलं आहे और कंप्लीट ऑक्सिडेशन झालेलं आहे ग्लुकोज मॉलिक्युल्सचं इन एरोबिक रेस्पिरेशन. इट इज द ओव्हरव्ह्यू ऑफ द एरोबिक रेस्पिरेशन. ओके, द नेक्स्ट टॉपिक इज anaerobic respiration, which is generally occurs or generally found into the bacteria and lower animals, that is viruses, bacteria and etc. Okay, sometimes they performed by the plants and animal muscle cell also or human muscle cell also. म्हणजे जनरली हे फाउंड होते किंवा परफॉर्म करतात बॅक्टेरिया आणि जे लोअर ॲनिमल्स आहेत ते परफॉर्म करतात. पण बऱ्याच वेळा ते इन केस ऑफ म्हणजे जर तशी फेवरेबल कंडिशन जर नसेल तर इन केस ऑफ दॅट परफॉर्म बाय द प्लांट्स अँड ह्युमन मसल सेल ऑल्सो. तिथे काहीतरी मी तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल देणार आहे, जसे की इट इज परफॉर्म बाय द सीड्स. तर जेव्हा सीड जनरली एरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात, पण इन केस ऑफ जर एखाद्या वेळेस जर खूप मोठा पूर वगैरे जर आला आणि जर जमीन सबमर्ज आहे आणि त्या कंडिशनमध्ये जर सीडला जर्मिनेट व्हायचं आहे तर ती एरोबिक रेस्पिरेशन करते आणि ती जर्मिनेट होते. आणि ड्युरिंग द एक्सरसाइज म्हणजे जेव्हा ह्युमन एक्सरसाइज करत असतो तेव्हा खूप साऱ्या अमाऊंटमध्ये आपल्याला एनर्जी लागते आणि ती जर आपली बॉडी एनर्जी प्रोड्यूस करू शकली नाही तर त्यासाठी लॅक्टिक ॲसिड ॲक्युम्युलेशन होतं आणि ड्यू टू दॅट द बॉडी आपल्याला एखाद्या पर्सनला खूप टायर्ड फील होतं. आणि अशा कंडिशनमध्ये आपल्या ज्या मसल सेल आहेत ह्या ॲनारोबिक रेस्पिरेशन हे करत असतात. In the anaerobic respiration, no complete oxidation of the glucose or no complete oxidation of the glucose molecule is occur, and then it is due to that no complete oxidation, due to that loss of energy is produced. ठीक आहे, कमी प्रमाणात एनर्जी ही रिलीज होते. Like aerobic respiration, anaerobic respiration is also performed into the two step, that is glycolysis and second one is the fermentation. म्हणजे glycolysis मधून जो फॉर्म झालेला असतो pyruvic acid from the glycolysis is get converted into the organic acid or alcohol मध्ये तो कन्वर्ट होतो. Then the fermentation of the alcohol or organic acid is performed. The chart given in our textbook, that is glucose is get converted into the pyruvic acid due to the process or during the process of glycolysis. त्याच्यानंतर pyruvic ॲसिडचं फर्मेंटेशन होतं आणि ते फर्मेंटेशन व्हेनेगर आणि किंवा व्हिटॅमिन आणि ते फर्मेंटेशन जनरली परफॉर्म करतं व्हेरियस टाईप्स ऑफ मायक्रोब्स करतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा ग्लायकोलिसिस pyruvic ॲसिड ऑप्टेन होतं, त्याच्यानंतर पुन्हा त्याचं फर्मेंटेशन होतं आणि कन्व्हर्जन ऑफ pyruvic ॲसिड इंटू द लॅक्टिक ॲसिड. आणि हे कोण करतं जनरली इरेथ्रोसाइट म्हणजेच RBC आपल्या सेलमधल्या RBC करतात ह्युमनमधल्या आणि सम ऑफ द मसल सेल ड्युरिंग द एक्सरसाइज. अँड देन अगेन fermentation occurs of the pyruvic acid, then pyruvic acid is get converted into the alcohol and alcohol it is due to the हे परफॉर्म कोण करतं ते म्हणजे ईस्ट करतं. ओके, इथे आपण आपला ॲनारोबिक रेस्पिरेशन सुद्धा कंप्लीट केलेला आहे.